या कोकिळा पंचम स्वरात सांगत आहेत. आजपासून 5व्या दिवशी कृष्ण येथे येणार आहे. त्याआधी मात्र त्याची हिच्याशी भेट होणार नाही, हे भुंगे त्यांच्या गुंजारवातून सांगत आहेत. भीमकीच्या जीवाचा स्वामी इथे येणार आहे. आमचे हे म्हणणे खोटे ठरले तर आमच्या तोंडातील मकरंदाचा घास तुम्ही कुशाल काढून घ्या. हे मोर्शर्ज लावून मेघांची शपथ घेत आहेत आणि सांगत आहेत, आजपासून 6व्या दिवशी अंबिका देवींच्या कृपेने कृष्णाला रुक्मिणीचे कन्यादान घडणार आहे. हे राजहंस शुभवचने बोलून म्हणत आहे. शिशुपालाला जर कृष्णाने टकविले नाही तर आमच्या मुखात पुन्हा कधीही कमलाचे भोजन न पडो. शकुनांची ही फळे सांगितली जात होती तेव्हा हरिणीला अंगघाशीत उभे होते. शिशुपालाच्या डोळ्यात देखत रुक्मिणीला हरण करून कृष्ण तिला प्रीतीने कुरवाळणार होता, हेच ते हरिण सुचवित होते. पाणी लाटांच्या सादाने सांगत होते, जर कृष्ण इथे आला नाही आणि रुक्मिणीला भेटला नाही तर आमच्या मांडीवर पुन्हा यापुढे कधी कमळे फुलणार नाहीत, कधी हंस डुलणार नाहीत. सुगंधाचे भविष्य घडविणारा दक्षिण वारा घो घो घुंगावत होता. कृष्णाच्या भयाने शिशुपाल पळून जाणार याची सूचना तो देत होता. पुढील घटनांची चाहूल आपण घेतली आहे असेच तो सांगत होता. सुगंध थुयती ओसंडत सांगत होते की मदनाचा स्वामी जो कृष्ण लवकरच येथे वस्तीला येणार आहे. मदनाचा सेनापती वसंत ऋतू वनदेवीच्या कानात गुणगुणत होता की शंकराने विधवा केलेल्या रतीला पुन्हा तिच्या सौभाग्याचे वरदान देण्यासाठी श्रीकृष्ण लवकरच इथे येणार आहे. चंदनाची झाडे आपल्या पानाने एकमेकांना स्पर्श करीत वसंत ऋतू आकर्षून घेणारा कोणी मांत्रिक मिळेल काय? रुक्मिणीला छळणारा तो सारा सुगंध उधळून लावणारा चंडवात कोणी निर्मिल काय? अगं मला या चलावर जे साप आहेत त्यांची दुधाची लाज देण्यास नवस करा, म्हणजे तेच हा सारा सुगंध तिथल्या तिथे गिळून टाकतील. अमृतासाठी वखवकलेल्या राहूला अमृताचा नवस करा, म्हणजे तो राहू या चंद्राला गिळून टाकेल आणि रुक्मिणीचा कैवारी होऊन चांदण्यातून तिची सुटका करेल. एकीकडे असे बोलणे चालले असताच त्या सख्यांनी चांदण्याच्या प्रकाशात इंद्रायणी मण्यांचा प्रकाश मिसळला आणि त्याचे धवल तेज मंद करून ते रुक्मिणीला कमी तापदायक करण्याची व्यवस्था केली. चंद्रकमलापासून होणारा ताप कमी करणे त्या मानाने त्यांना सोपं गेलं, कारण रुक्मिणीचा विरहाग्नी हा सूर्याप्रमाणे तापलेला असल्याने जणू सूर्याचाच हल्ला होत आहे असे मानून चंद्रकमले व्हायली आणि ती आपसुकच मिटली. भावकलेची चिंता. सख्यांची बोलणी ऐकून आणि कृती पाहून भावकलना म्हणाली, तुमचे उपाय हे तसे चांगले आहेत, पण त्यांचा काही परिणाम घडेल असे दिसत नाही. याची अवस्था पराकोटीला गेली आहे. उपचार केले त्यांनी ही अधिकच शिनली आहे. आता ही हाताला लागते की नाही अशीच शंका मला वाटत आहे. विश्वासाने सांगत होती की गरुडध्वज कृष्णाचे आगमन नक्की होणार आहे. जरी त्या झाडांना आगीत जाळून कोणी विचारले नाही तरीही त्यांच्या या वचनात फरक होणार नव्हता. चंद्राभोवती अद्भुत खळे पडले होते. आनंदाचा पाऊस लवकरच कोसळणार हाच त्या लक्षणाचा अर्थ होता. नवल असे की चंदनाच्या स्पर्शातून थोडासा कापराचा वास येत होता. त्यामुळे कृष्णाच्या आगमनाची पूर्वसूचना रुक्मिणीच्या अंतर्मनाला जाणवत होती. वृक्षवेलीची पाने सुद्धा हलून एकमेकात मिसळत होती. जणू वनातील पक्ष्यांनी आणि पशूंनी जे शुभशकुन सांगितले त्यांचे खुणगाटच त्या वृक्षवेली आपल्या पत्राला बांधित होत्या. भावकलनेचा आग्रह. भावकलनेच्या शकुनाचे अर्थ ओळखून सांगितले तेव्हा रुक्मिणी किंचित सावध झाली. होरपळलेले चंद्रकमल चांदण्याचे टवटवावे तसे दिसू लागले. ते पाहून भावकलनेच्या डोळे आनंदाश्रूंनी ओलावले. ते डोळे हातांनी पुसून तिने इतर सख्यांना दूर पाठवले. एकांत झाल्यावर ती विरहिणीला रुक्मिणीला म्हणाली, काय गं तुझे शहाणपण, मनातले गुपित तू मलाही सांगत नाहीस. आता हा इतका त्रास तुला सहन करावा लागला तो केवळ तुझ्या हटवादीपणामुळे. उगीच ही जीवाची ओढाताण तू करून घेतलीस. वेड्या लज्जेच्या कड्यावरून उगाच स्वतःचा कडेलोट करून घेतलास. माझ्याही पुढे जे तुला मोकळेपणाने सांगता येत नाही असे हे तुझे गुपित आहे तरी कसले. आजवर तू तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट मला सांगत आली आहे. माझ्यापासून काहीही गुपित राखले नाहीस.
कारण मी तुझी लाडकी होते. आता माझ्याहून अधिक लाडके कोणीतरी तुझ्या मनात घर केले आहे. तू काळजी करू नकोस. तू मला ओळखतेस. जे अघटित तेही करून दाखविण्याचे सामर्थ्य मला आहे. माझ्या बुद्धीने मी आकाशाची नक्षत्रे खोडून तुझ्या हातात देईन. तू भिवू नकोस. जे मिळणार नाही असं तुला वाटत आहे ते हर प्रयत्नांनी मी तुला मिळवून देईन. रुक्मिणीचे मनोगत. भावकलेचे म्हणणे ऐकून रुक्मिणीने एक श्वास सोडला आणि बोलावयाचे धीर करून वर पाहिले. नंतर ती म्हणाली, सखे प्रीतीच्या भोवऱ्यात सापडून माझ्या शहाणपणाचे दारू आता बुडत आहे. उत्कंठेच्या पतंगाच्या झडपामुळे माझ्या जाणीवेचा नंददीप आता मालवत आहे. वासनांच्या दाटलेल्या ढगाआड माझ्या चतुर्याची चांदणे लोपत आहे आणि प्रेमाच्या महापुरात माझ्या अप्तेष्टीचे वृक्ष वाहून जात आहे. कृष्णाच्या ओढीने बोलल्यावर रुक्मिणीच्या मनावरील लज्जेचा विडा ढिला झाला. सारेच बोलून टाकण्याचा निश्चय करून प्राण्याच्या धड्याने ती भावकलनेला म्हणाली, सखे तू माझ्या मनात राहतेस. माझ्या मनातील सारे ओळखतेस. तुझ्याहून अधिक जवळचे मला कोण आहे. दुसऱ्याचे मन जाणणारी तुझ्यासारखी शहाणी मनकवडी मैत्रीण असल्यावर त्याच्यापुढे मनातील गुपिते राखणे कोणा शक्य होणार आहे. आणि तुझी मदत न घेता जगणे तरी कोणाला शक्य होणार आहे. तू माझ्या मनातले ओळखले आहेसच. आता कृष्ण सोडून स्वर्गातला देवसुद्धा माझ्या मनाला येणार नाही. मग पृथ्वीवरील राजा आणि राजकुमार यांचा प्रश्नच कुठे येतो. दुपारी राजसभेत किन्नराने पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचे वर्णन केले आणि शेवटी कृष्णाचे गुण गायले. कृष्णाच्या वेदाची दीक्षा माझ्या मनाला त्याच गुरुने दिली. त्याचे केलेले कृष्णाचे वर्णन ऐकून माझे मन कृष्णावर जळले. किन्नराने त्या मोहनाचे वर्णन केले. त्याला मी कधी कुठे पाहिलेले नाही, परंतु किन्नरने केवळ शब्दातूनच त्याचा पुतळा निर्मिला. त्याच्या सौंदर्य रसाच्या वेदाने मी भारून गेलेली आहे. ती शोभना सगुण मूर्ती आता माझ्या हृदयात आकारली आहे. लाडके तिचे वर्णन करून सांगणे काही मला शक्य होणार नाही, परंतु मी आता त्या मूर्तीला सर्वस्वाने शरण गेले आहे. माझे तन मन प्राण मी त्याच्या पायावर वाहिले आहे. इथून पुढे तोच यादवांचा राजा. कृष्ण माझा जीवाचा राजा आहे. कृष्ण कधी भक्तांची अपेक्षा करीत नाही असे संत म्हणतात ना, मग अजून तो का येत नाही. माझी उपेक्षा का करीत आहे. की संतांचे बोलच खोटे आहेत की शिशुपालाने माझ्याविषयी वासना धरली, त्याचा कलंक मला लागला आहे. पण हे बोलणे व्यर्थ आहे. या आशा विफल आहेत. लक्ष्मीसारखी श्रीवंश असता कृष्ण माझा स्वीकार करील असे मानणे हा वेडेपणाच आहे. पण तो नुसता एकदा दिसेल अशी जरी आशा असते तरी मी कशीबशी जिवंत राहते व त्याला डोळे भरून पाहून मग मी प्राण सोडला असता. आवडते माणूस दूर असले तर ते डोळ्यापुढे उभे करण्याचे सामर्थ्य मनाला असते असे म्हणतात. मग माझ्या लाडक्या कृष्णाची मूर्ती माझे मन माझ्या डोळ्यापुढे का बरी उभी करीत नाही. मला आता अधिक बोलवत नाही. शब्दाचाही मला क्षीण होत आहे. श्रीकृष्णाच्या चरणाकडे जाण्यासाठी मला प्रस्थान ठेवायचे आहे. शिशुपालाच्या नावावर घातवर मध्ये आला आहे तो मला चुकवायचा आहे. मी आता कृष्णाशिवाय जगणार नाही, तर कसल्या उपायांचा काही उपयोग होणार नाही. कृष्णाची भेट व्हावी अशी काही युक्तीसुद्धा तुला सुचली असल्यास तू लगेच तशी योजना करशील तर बरे. भावकलनेचे उत्तर. रुक्मिणी मोठ्या साहसाने एवढे बोलून थांबली तेव्हा भावकलना विचार करू लागली. कृष्ण रुक्मिणीची भेट घडवून आणण्याचा उपाय शोधण्यासाठी तिने आपल्या बुद्धीच्या अश्व वगैरे टाकून त्रिभुवनात संचार केल्यानंतर ती म्हणाली, या संकटाचा मार्ग काढणारा सुदैवासारखा दुसरा सोयरा नाही. महाराज भीमक यांनाही 2 शब्द सांगण्या इतकीच त्याच्याशी सलगी आहे. तुला त्यानेच शिकविले आहे. साऱ्या कला आणि सारे शास्त्र यात त्याच्याच कृपेने तू पारंगत झालेली आहेस. त्याचे तुझ्यावर पित्यासारखे प्रेम आहे. तो अतिशय विश्वासू आहे. तो मोठा रसिक वक्ता आहे. कृष्णाचे मन वळवून त्याच्याशी संबंध जुळवून आणण्याच्या बाबतीत त्याची आवड आणखी कुणाचा उपभोग होण्याजोगा नाही. सुदैवाची मंत्रणा. भावकलनेने सांगितलेला हा उपाय रुक्मिणीच्या मनाला आला तेव्हा सुदैवाला आमंत्रण देण्यासाठी भावकलनेने कामसेनीला पाठवले. इंद्रजिताच्या नागपाशाने राम व्यथित झाला असताना गरुड ज्या वेगाने धावून आला त्या तशाच वेगाने रुक्मिणीचा निरोप करता सुदैव तिला भेटावयास आला. कल्पतरूच्या झाडातून कातून काढलेल्या झोपाळ्यावर बसलेली रुक्मिणी सुदैवाच्या नजरेस पडली. कृष्णप्रीतीने क्षीण झालेली ती चंद्रवदना त्याला कृष्ण पक्षात क्षीण झालेल्या चंद्रिकेप्रमाणे भासली. चंदनाची शाखा कोमेजली म्हणजे तिचा सुगंध चौपटीने उधळतो तसे शिनलेल्या रुक्मिणीचे नाजूक लावण्य तिच्या सर्वोगी तरंगत होते. विरहाने जरी तिच्या अंगाला क्षीणता आली होती तरी तिच्या अवयवावर शृंगार सौंदर्य फुललेले होते. हे अवयव परब्रह्म श्रीकृष्णाचे भोग विषय असल्याने त्या सौंदर्याचे वर्णन विस्ताराने करणे उचित नाही. रुक्मिणीची ती अवस्था पाहून
सुदैवाने तिला आशीर्वाद दिला तेव्हा भावकल्याने त्याच्या सन्मानाने स्वागत करून त्याला पांढऱ्या शुभ्र मऊ आसनावर बसविले. सुदैवाने उत्पादन देण्यासाठी रुक्मिणी मोठ्या कष्टाने आणि संभ्रमाने उठू लागली. पण तिला तिचा तोल सावरला. तेव्हा कमलेने तिला आधार दिला. सांभाळून शयनावरून खाली उतरवली आणि ती अतिशय दुबळी झाली होती. तरी तिला आणून सुदैवाच्या पायावर घातले. तेव्हा सुदैवाने तिला मदतपूर्ण तिला आशीर्वाद दिला आणि नंतर तो हात जोडून तिला म्हणाला, माझी आई, तू इतकी कशाने एकी वाळलीस. तेव्हा भावकलना सर्व दासी आणि सख्यांना म्हणाली, जागो, तुम्ही क्षणभर बाहेर जा बघू. आणि त्या गेल्यावर रुक्मिणीच्या व्यथेचे कारण सुदैवाला सांगण्यासाठी ती म्हणाली, आज भीमक महाराजांच्या राज्यसभेत कल्याणकीर्ती भाटाच्या परिवारातून एक किन्नर आलेला होता. त्याने राजसभेत गायन करून 3ही लोकांचे यथार्थ वर्णन केले. पृथ्वीतील साऱ्या राजांचे वर्णन तो करीत होता. रुक्मिणी ते ऐकत होती, पण तिचं काही वर्णन झाला नाही. परंतु शेवटी किन्नराने कृष्णाचे वर्णन केले. त्याहून सागराच्या किन्नराने केलेले ते वर्णन ऐकून रुक्मिणीचे मन त्याच्यावर जळले आहे. त्याचा तिला वेध लागलेला आहे. तिने मनातल्या मनात यदुनाथ कृष्णाला वरले आहे. परंतु चांडाळ रुक्मिणीने याला विरोध मांडला असून रुक्मिणीला शिशुपाळाला देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे दुःखानेही अशी आटली आहे त्यात आणि कृष्णाच्या विरहाची भर पडलेली आहे. गुरुदेव मदनाचा पराक्रम तुम्ही जाणतात. उसाच्या कांडाचे धनुष्य आणि 5 फुलांचे बाण यांनी शंकराला अर्धमेला गेले होते. आता हा कृष्ण म्हणजे सौंदर्यात त्या मदनाचाही स्वामी. त्याच्या नुसत्या नावानेच मोठमोठ्या महामोह भंग पावतो अशी त्याची ख्याती. मग त्याच्या विरहाने रुक्मिणीची दशा अशी व्हावी यात काही नवल नाही. तिची ही दशा श्रीकृष्णाच्या ओढीने झालेली असल्याने आता श्रीकृष्णाची जवळून भेट झाल्याशिवाय तिला उतारा पडणार नाही हे धरणे त्याशिवाय सुटणार नाही. स्वप्नात काय लागून मनुष्य आर्त झाला असेल तर त्याला जागे करणे हा एकच उपाय चालतो. विरहिणीप्रमाणे व्याकुळ झाली असेल तर तिला प्रिय करायची मनसोक्त वेळ हाच एक उपाय ठरतो. हीच आता ही अशी व्यथा झाली आहे. या संकटात तुम्हीच आमच्या आधार आहात, सोयरे आहात. जे काही उपाय करणे असेल तो हिचे प्राण जावयाच्या आत तुम्ही करावा. सुदैवाची युक्ती. सुदैव जसा विद्येच्या तेजाने मोठा दर्शनीय होता, वाण्याच्या गोडीने लक्ष्मीलाही भुलविणारा वक्ता होता, तसंच तो शब्दाचा अर्थ जाणणारा ज्ञाताही होता. भावकलनेच्या बोलण्यातून रुक्मिणीचे मन ओळखले आणि प्रसन्न होऊन म्हणाला, परब्रह्म श्रीकृष्णाचा वेद रुक्मिणीला लागला आहे आणि याचा अर्थ आपला सर्वांचेच दैव उदयाला येत आहे. मी नेहमी कृष्णाची स्तुती करत आलो आहे, त्यामुळे ही रुक्मिणी माझ्यावर प्रसन्न झाली आहे व कृष्णाच्या भेटीचे पारितोषिक मोठ्या कृपेने मला देण्याचे तिने ठरवलेले दिसत आहे. नंतर रुक्मिणीकडे वळून तो म्हणाला, आई, आता तू मुळीच काळजी करू नकोस. शिशुपाल म्हणजे एक चिलट आहे असेच मान. त्याची भीती बाळगू नकोस. त्रैलोक्यनाथ श्रीकृष्णाची मी तुझी भेट घडवेन आणि त्याची खात्री बाळग. परंतु मी अशा आत्मविश्वासाने त्याला बोलविलेले त्याला खपणार नाही, कारण त्याला अहंकाराची सावलीसुद्धा आवडत नाही. हे जितके खरे आहे तितकाच तो भक्तवत्सल आहे हेही खरे आहे. त्यामुळे तुझी भक्तीची हाक त्याला पोहोचली की तो आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तू तुझ्या मनातील भाव एका पत्रिकेत लिहून दे. मग तोंडाने काय सांगायचे मी सांगून तुझे म्हणणे पटवे. 4 दिवसांच्या आत मी कृष्णाला इथे आणू शकलो नाही तर माझा जीव देईन याची खात्री बाळग. तरी आता तू असे कर, मला श्रीकृष्णाकडे जावयाची आज्ञा दे. तुझ्या मनात त्याला जी विनंती करावयाची आहे ती लिहून दे. तोंडानेही मी आणखी काही सांगावे असे वाटत असेल तर तेही मला नीट पडो. तुझे काम झाले असे समज. रुक्मिणीची पत्रिका. मग रुक्मिणीने हातात भूर्जपत्र घेतले आणि त्यावर कमलनाच्या लेखीने परागांची अक्षरे लिहित कृष्णाला विनंती पत्रिका लिहिली. ती अशी होती, हे प्राणप्रिय, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही या सर्व सृष्टीचे स्वामी आहात. तुम्हाला जे शरण येतात त्या भक्तांचे रक्षण जसे पाखराचे रक्षण वज्राच्या पिंजराने करावे तसे तुम्ही करतात. मी तुमची दासी आहे. तुमच्या चरणी दंडवत प्रणाम करून मी तुम्हाला विनंती करीत आहे ती ऐका. माझ्या देवा कौंडिण्यपुरात भीमक म्हणून जो राजा आहे त्याची मुलगी मी रुक्मिणी आहे. लहानपणापासून तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणालाही मी माझ्या मनात थारा दिलेला नाही. नुकत्याच गेल्या वैशाखी पौर्णिमेला माझ्या वडिलांच्या राज्यसभेत एक किन्नर आला होता. त्याने तुमच्या चरणांचे वर्णन केल्यापासून मला तुमच्या अधिकच वेळ आकाशात चंद्र विहरत असावं आणि राहूने येऊन त्याचा घास घ्यावा तसे आता घडावयास आले आहे. तुमच्या प्रेमाच्या आनंदात मी डुंबत असताना शिशुपाळ जबराने माझ्याशी लग्न करू पाहत आहे. तुम्ही आता त्याचे थोबाड फोडावयास हवे आणि माझे रक्षण करावयास हवे. भयानक रोगाने सर्वांग ग्रासून टाकावे तसे शिशुपालाने माझे सारे जीवन दाढेखाली घातले आहे. आता या रोगातून माझी सुटका करणारे वैद्यनाथ तुम्ही आहात. तुमच्याशिवाय दुसरा कोणताही उतारा आहे ते चालणार नाही. प्राणात तुम्ही मला पदरात घाल की नाही या आशंकेची व्यथा माझ्या जिवारी जखमा करीत आहे. मी अबला आहे. माझी मुक्त तुम्हीच करावयास हवी.
माझ्या जीवा किन्नराने तुमचे वर्णन केल्यावर तुमच्या